हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहेच की आपण आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या आचार्य 90 FMच्या माध्यमातून अनेक दिग्गज क्षेत्रातील अनेक लोकांना भेटत असतो आणि त्यांचं त्या क्षेत्रांविषयी असलेलं प्रेम किंवा त्या क्षेत्राविषयी त्यांचा असलेला प्रवास या सगळ्याच एकंदरीत गोष्टी आपण जाणून घेत असतो या मुलाखतींच्या माध्यमातून. 26 नोव्हेंबर आहे आज, संविधान दिन म्हणून हा दिवस आजचा ओळखला जातो. खरं तर संविधान नसतं तर आपण कोणीच इतक्या पुढपर्यंत पोहोचू शकलो नसतो. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आणि त्याचबरोबर ते अंमलात आणलं गेलं, ते लागू झालं आणि त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना जर आज कोणी कलाकार असेल, तुमच्या माझ्यासारखे जर कोणी व्यक्तिमत्व असतील आणि ते जर इतक्या ठामपणे मतं मांडू शकतायत, इतक्या ठामपणे बोलू शकतायत, तर ते केवळ आणि केवळ त्या संविधानामुळे. तर आज हा संविधान दिन आपण साजरा करतोय सगळीकडेच आणि हा संविधान दिन साजरा करत असताना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये अशा एका व्यक्तिमत्वाला बोलवलेलं आहे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पाऊल टाकून ते अनेक काम करत आलेले आहेत. ते स्वतः एक सूत्रसंचालक म्हणून काम करतायत. MSW मध्ये म्हणजे समाजसेवक मध्ये त्यांनी पदवीधर शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक म्हणजे असं म्हणतात की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. तर पत्रकार म्हणून गेली अनेक वर्ष ते काम पाहत आहेत आणि समाजामध्ये पत्रकारिता करत असताना समाजामध्ये ज्या काही मूळ गोष्टी आहेत त्या मूळ गोष्टी किंवा अशा गोष्टी ज्याकडे लक्ष बऱ्याच वेळेला दिलं जात नाही, अशा अनेक सामाजिक मुद्दे उचलून पत्रकारिता ते गेली अनेक वर्ष करत आहेत. तर आज असेच संघरत्न जे आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये जोडले गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते स्वतः कविता सुद्धा करतात आणि कवी संमेलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि या संविधान दिनानिमित्त आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर आजची ही जी विशेष मुलाखत आहे यामध्ये आपण आजच्या या विशेष दिवसाच्या काही सुंदर अशा कविता सुद्धा आज त्यांच्याकडून ऐकणार आहोत. त्याचबरोबर अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत जे त्यांचं सामाजिक कार्य आहे त्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. तर मी आज आपल्या स्टुडिओमध्ये संघरत्न घणगावजी यांचं पुन्हा एकदा स्वागत करू इच्छिते. तर श्रोते हो, आपण आजच्या मुलाखतीला सुरुवात करूयात. सर, मलाच सुरुवातीला असा प्रश्न विचारायचा आहे की सामाजिक कार्य एकंदरीतच सगळं पाहता असं दिसून येत आहे की सामाजिक कार्याकडे तुमचा कल जास्त आहे. कशा पद्धतीने या क्षेत्रांमध्ये तुमची ओळख झाली किंवा या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात? खरं तर सामाजिक ओढ येण्याचं कारण म्हणजे लोकांच्याबद्दल असलेली प्रेम किंवा त्यांच्याबद्दल असलेला आदर आणि त्यांच्या असलेले त्यांना होणारे त्रास, वेदना, ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि त्या अनुभवल्यामुळे मला नकळत मी तिकडे बोललो गेलो आणि मग मी शिक्षण क्षेत्रामध्ये BSc केली, नंतर BEd केलं आणि BEd केल्यानंतर मग मी जॉब अशा ठिकाणी करू लागलो की जिथे संपूर्ण आदिवासी मुली शिकतात आणि त्यांची परिस्थिती इतकी दयनीय आहे की काही काना आई नाहीत, वडील नाहीत किंवा त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा काही मुली करू शकत नाही, मिळू शकत नाही. तर अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना मध्ये समाजाकडे वळणं हे माझं साहजिक झालं आणि मी ते त्या समाज कार्यामध्ये प्रेरित झालो आणि तिकडे वळलो. येस, नक्कीच. आणि मला ही गोष्ट सांगायला आवडेल की सर जे काम करत आहेत म्हणजे आदिवासी विभागामध्ये अजूनही म्हणजे आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज आपण अगदीच आपल्या सगळ्यांसाठी माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला शाळेत टाकणं किंवा चांगलं शिक्षण देणं हे खूप कॉमन झालेलं आहे, पण अजूनही आदिवासी पाड्यांमध्ये त्यांच्या मुलांना योग्य ते शिक्षण मिळताना दिसत नाहीये. तर अशा सगळ्या मुलांना शिक्षण देण्याचं, विशेष करून विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांना पुढे आणण्याचं, त्यांना शिक्षण देण्याचं, शिवाय काही मुली अशा आहेत ज्यांना आई वडील नाही आहेत, काही मुली अशा आहेत ज्या अपंग आहेत, अशा सगळ्या मुलींना, अशा सगळ्या आदिवासी विभागातल्या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य सुद्धा सर करत आहेत. सर, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही एक पत्रकार म्हणून सुद्धा काम करत आहात. पत्रकार म्हटलं तर आपल्याला बऱ्याच या अशा सगळ्या गोष्टींशी आपला संबंध जोडला जातो. तर पत्रकार, कवी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणजे कसं हे सगळं तुम्ही जुळवून आणलं? ऍक्च्युली माझ्यासमोर म्हटलं तर मग बाबासाहेबांचा आदर्श येतो. म्हणजे बाबासाहेब स्वतः एक पत्रकार देखील होते, संपादक होते, त्याचबरोबर ते सामाजिक क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर होते, म्हणून समाजामध्ये प्रगती घडू शकली.
मग ते आदर्श समोर ठेवून मी याच्यामध्ये वळलो. येस, नक्कीच. तर मी मगाशी सुरुवातीला म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ज्यांनी पुढे आणले ते त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या कामातून आणि त्यांच्या आचरणातून ते दिसत आहेत. आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि त्याच पद्धतीने म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. अशाच तत्वावर मला असं वाटतंय अजूनही आदिवासी विभागातल्या मुलांना पुढे आणण्याचं कार्य करत आहात तुम्ही. तर आज आपण कविता सादर करतोय. कवितेच्या माध्यमातून आज आपण हा संविधान दिन साजरा करतोय. संविधान दिनाची पहिली कोणती कविता तुम्ही आमच्यासमोर सादर करणार आहात? संविधान जर नसते तर आपली परिस्थिती काय असते, म्हणजे संविधान ज्या वेळेस 26 नोव्हेंबर 1939 रोजी ज्यावेळेस अंमलात आणले, नंतर 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू केले. पण त्याआधी आपल्या देशाची परिस्थिती कशी होती, म्हणजे देशाची परिस्थिती अशा पद्धतीने होती का देशाला एक कायदा नव्हता, एक कायद्याची चौकट नव्हती. शिवाय कायद्याची चौकट नसल्यामुळे देशामध्ये जात धर्म हे जास्त प्रमाणात फोफवलं होतं. आणि त्यावेळीच्या लोकांची जी परिस्थिती ही खूप दयनीय होती. पण संविधान ज्यावेळेस लागू झालं त्यानंतर परिस्थितीमध्ये बदल होत गेला. त्या संदर्भात माझी कविता आहे की जर संविधान नसतं तर मग नेमकं आजही आपलं काय अस्तित्व असतं. तर माझ्या कवितेचं नाव आहे संविधान नसते तर. आजही व्यवस्थेने मला येथील प्रत्येकाला गुलामच केले असते. आजही व्यवस्थेने मला आणि येथील प्रत्येकाला गुलामच केले असते. आयुष्यात न सुटणारे अजून हे कोडेच असते ए भीमा जर का तुझे संविधान नसते. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याच्यातील खरकाटे जगणे नशिबी असते. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्यातील खरकाटे जगणे नशिबी असते. कोणा सावकारकडे शेतात राबले असते ए भीमा जर का तुझे संविधान नसते. जात, धर्म, वंश, भेदभाव, विषमता यांचेच गाडी ओढले असते. कुठेतरी जनावरांची कातळी फाडले असते ए भीमा जर का तुझे संविधान नसते. माणूस म्हणून कदाचित आज जगणे नसते. माणूस म्हणून कदाचित आज जगणे नसते. गाव कुसाबाहेर आपले झोपडे असते ए भीमा जर का तुझे संविधान नसते. अगदी खरं आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की आज जर आपण अगदी मुक्तपणे काही गोष्टी करतोय किंवा मुक्तपणे संचार करू शकतोय किंवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी ठामपणे मांडू शकतोय तर त्या केवळ आणि केवळ संविधानामुळे. आणि आज हा संविधान दिवस आहे आणि आज या संविधान दिनानिमित्त आपण ही विशेष मुलाखत इथे घेत आहोत. अगदी असं म्हणतात की एखाद्यापर्यंत, समोरच्यापर्यंत, व्यक्तींपर्यंत, समाजापर्यंत एखादी गोष्ट पोहोचायची असेल तर त्यासाठी एक मनोरंजन हे एक वेगळं क्षेत्र असतं. म्हणजे तुम्ही गायनाच्या माध्यमातून, तुम्ही कवितेच्या माध्यमातून किंवा तुम्ही इतर अजून वेगवेगळ्या माध्यमांमधून त्या गोष्टी, नाट्यरूपाच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवू शकता. आणि आज आपण याच सगळ्या गोष्टी, म्हणजे जर संविधान नसतं तर काय झालं असतं, किती अगदी सोप्या शब्दांमध्ये मला असं वाटतं आज इथे या कवितेमध्ये मांडलेलं आहे. आणि खरंच संविधान दिन साजरा करत असताना आज इतकी वर्ष झाली आपण संविधान दिवस साजरा करतोय, पण कुठेतरी हा संविधान दिन साजरा करत असताना जर हे संविधानच नसतं याची आपण कल्पना सुद्धा, म्हणजे काय असतं पुढचं आपलं आयुष्य याची आपण कल्पना सुद्धा करत नाही. तर अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या अशा ह्या कविता आज आपण आपल्या विशेष मुलाखतीमध्ये ऐकणार आहोत. आणि आज त्याच साठी आज आपल्यासोबत आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये संघरत्न गणगावजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजूनही बऱ्याच काही कविता आहेत, संविधानाविषयी बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तर श्रोते हो, आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल इथेच एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आहे 26 नोव्हेंबर, संविधान दिन. आणि या संविधान दिनानिमित्त आपण एक विशेष मुलाखत आयोजित केलेली आहे. आणि आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये जे पत्रकारिता क्षेत्रामधून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केलेला आहे, पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजकार्यामध्ये सुद्धा ज्यांनी आपला सहभाग दर्शवलेला आहे आणि जे स्वतः अनेक कवी संमेलनामध्ये सूत्रसंचालक म्हणून किंवा कवी म्हणून कविता आपल्या सादर करत असतात, असे संघरत्न गणगावजी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडलेले आहेत. आणि ब्रेकला जाण्यापूर्वी आपण एक सुंदर कविता, जर संविधानच नसतं तर काय आपली अवस्था असती याविषयी ऐकली. आणि आज आता पुढची कविता मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासमोर सादर करावी. पण असं
जेव्हा संविधान लिहिलं गेलं तेव्हा देशावर तब्बल 150 वर्ष राज्य करून ब्रिटिश राजवट मावळत होती. अशा वेळी देशात राहणाऱ्या सर्व धर्मियांमध्ये एकता समानता टिकवून ठेवेल यासाठी त्यामुळे संविधानाची भारताला गरज होती. देश एकसंध व्हावा आणि जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व हक्क मिळावेत यावर विचार सुरू असताना, देश स्वतंत्र होत असताना संविधान सभेच्या स्थापनेची मागणी जोर धरू लागली आणि त्यातूनच पुढे जाऊन संविधानाची निर्मिती झाली. मला असं वाटतंय खरंच संविधानाने आपल्याला म्हणजे स्वतंत्र जरी देश झालेला असला तरी बऱ्यापैकी आपल्याकडे हक्क नव्हते, आपल्याला अधिकार नव्हते. तर हे सगळे जर आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळाले असतील तर ते संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आपली पुढची कविता काय आहे? माझी पुढची कविता ही महिलांच्यावर आहे. म्हणजे बाबासाहेबांनी 1950 रोजी हिंदू कोड बिल हे मंत्रालयामध्ये सादर केल्यानंतर त्याला खूप प्रकारे विरोध झाला. कारण नेमकं हिंदू कोड बिल नेमकं काय हे माहित नव्हतं आणि त्याला विरोध करणाऱ्या महिलाच होत्या. खरं तर हिंदू कोड बिल हे महिलांच्यासाठी होतं, म्हणजे महिलांच्या हक्कासाठी होतं. म्हणजे महिला देखील पुरुषाच्या जोडीला म्हणजे त्याच्या खांद्याला खांद्याला ती जॉब करू शकते किंवा इतर क्षेत्रात प्रगती करू शकते. म्हणजे त्याला कोणते अधिकार असायला हवेत ते अधिकारासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल दिला आणि जवळजवळ 1955 नंतर ते अंमलात आले. पण त्याआधी हिंदू कोड बिल पास होत नव्हते. म्हणून बाबासाहेब असे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांनी हिंदू कोड बिल पास व्हावा म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा त्यावेळेस दिला होता. म्हणजे आता ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे आताचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांनी एवढा मोठेपणा दाखवला होता. आणि असं म्हटलं जातं का स्त्री शिक्षणाचे उदाहरक महात्मा फुलेंना आपण म्हटलं जातं, सावित्रीबाई फुलेंना म्हटलं जातं, तसे बाबासाहेबांना स्त्री उदाहरक असे म्हटलं जातं. म्हणजे आजची जी स्त्री प्रगतीपथावर जात आहे शक्यतो आपल्या भारत देशातली, तर त्याचे एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि हिंदू कोड बिल आहे. तर त्या संदर्भात असलेली ही माझी कविता आहे, मी आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे तुझं अस्तित्व. तुझ्या अस्तित्व हक्कासाठी जर लिहिलं नसतं बा भीमानं संविधान व हिंदू कोड बिल तर केव्हाच बनली नसती तू राष्ट्रपती, पंतप्रधान, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर आणि वकील. तुझ्या स्वातंत्र्यावरच आजही घातला असता घाव जर बा भीमानं लिहिलं नसतं संविधान आणि हिंदू कोड बिल तर हिंदू कोड बिल तर नसती तुला ओळख, नसतं तुला नाव, नसतं तुला भाव. म्हणून संविधान नीट वाचून घे, आत्मसात करून घे, त्याला समजून घे आणि चिकित्सक ठेव मस्तक. म्हणून संविधान नीट वाचून घे, आत्मसात करून घे, त्याला समजून घे आणि चिकित्सक ठेव मस्तक. तुझ्या स्वातंत्र्य, न्याय, समतेचं हेच आहे संविधान एक पुस्तक, हेच आहे संविधान एक पुस्तक. वा वा, खरंच म्हणजे बऱ्याच वेळेला आपण भारत देशात राहत असतो पण आपल्या भारत देशामध्ये आपला भारत देश स्वतंत्र होण्यामागे आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सर्व स्त्रियांना पुरुषांना समानता हक्क मिळवून देणारे जे थोर समाजसुधारक आहे. बऱ्याचदा आपल्या आत्ताच्या तरुण पिढीला या सगळ्यांविषयी माहिती नसते आणि ही कुठेतरी खंत आहे की आत्ताच्या तरुण पिढीला आपल्या पूर्वी किंवा आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या अगोदरचे समाजसुधारक घडून गेले त्यांनी आपल्यासाठी काय केलंय याची माहिती सुद्धा नसते. त्यामुळे कुठेतरी खंत असते. आणि मला असं वाटतंय जर खरंच जर सावित्रीबाई फुले, महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जर थोर समाजसुधारक आपल्या देशाला जर लाभले नसते तर आपला देश कुठे असता किंवा आपल्या देशातील स्त्रिया आपल्या देशातील पुरुष हे कुठे असते. तर स्त्रीचं आयुष्य हे काय एका फक्त घरामध्ये किंवा 4 भिंतींपुरतंच मर्यादित राहिलं असतं का? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. आणि मला असं वाटतं आज संविधान दिन आहे आणि संविधान दिन साजरा करत असताना आज माझ्या मनात आलं की आज मला ह्या विषयावर भाष्य करायचंय किंवा मला आज माझं हे मत मांडायचंय किंवा मी एक मुलगी म्हणून मला जर माझा काही स्वतःचा निर्णय घेण्याचा जर हक्क असेल, अधिकार असेल किंवा एक मुलगी म्हणून मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आज मला कोणी अडवू शकत नाही. आणि मला जर कोणी अडवू शकत नाहीये कारण हे संविधानचं कलम 19 आपल्याला ते देतात. तर त्यामुळे मला असं वाटतंय संविधान ही काळात म्हणजे आपली गरजच आहे. म्हणजे संविधान जर नसतं तर आज आपण कुठेच इथे कोणीच दिसलो नसतो, ना तुम्ही दिसला असतात ना मी दिसले असते. तर मला असं वाटतंय आणि हा संविधान दिवस आहे. खरं तर आपण जसे इतर सण उत्सव मोठ्या आनंदात थाटात साजरे करतो तितक्याच किंवा त्यापेक्षा
जास्त आनंदाने आपण हा आजचा दिवस खरं तर साजरा करायला हवा असं मला नेहमी वाटतं. कारण जर आपण एखादा सण आणि उत्सव जर एकत्रित येऊन साजरा करतोय तर हे सण उत्सव साजरे करण्याला ज्यांच्यामुळे परवानगी मिळाली किंवा एकत्र येण्याची परवानगी ज्यांच्यामुळे मिळाली तो हा संविधान दिवस. तर तो संविधान दिवसही आपण तितक्याच आनंदात साजरा करायला हवा. सर, तुम्ही विविध क्षेत्रातून आलेले आहात. एक पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी सुद्धा एक स्वतः पत्रकार आहे, त्यामुळे आपण अनेक समाजात काम करत असताना आपण बऱ्याच लहान मोठ्या गोष्टी बघत असतो. आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात. तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाविषयीचे कसे कसे प्रश्न किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींचं जवळून निरीक्षण केलं? म्हणजे समाजामध्ये असं निरीक्षण केलं मी, भरपूर काही असे तळागाळामध्ये असलेले जे समाज आहे त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही आणि त्यांच्यापर्यंत पोचत नाही, अर्थात त्यांचं जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्यापर्यंत पोचत नाही. त्यांच्यापर्यंत ज्यावेळेस मी त्यांच्यापर्यंत गेलो त्यावेळेस त्यांचं मनामध्ये असलेले प्रश्न किंवा त्यांना जगासमोर किंवा इतरच्या समोर यायचं आहे तर त्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे हे देखील त्यांना माहीत नव्हतं. ते सांगण्याचा त्यावेळेस मी तिथे त्यांना प्रयत्न केला आणि अशा प्रकारे मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो तिथे. नक्कीच. मला असं वाटतं पत्रकारितामध्ये कलम आपण म्हणतो, ज्याला लेखणी म्हणतो, त्या लेखणीच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नांना वाचा फोडू शकतो, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फोडले होते. आणि शस्त्र म्हणू शकतो आपण, ते एक शस्त्र आहे. लेखणी म्हणजे सर्वात धारदार शस्त्र आहे आणि एका पत्रकाराकडे ते असणं आणि ते विचार मांडण्याची ताकद असणं हे फार गरजेचं असतं. तर आता पुढची कविता काय आहे? पुढची कविता मी शिक्षणाच्या संदर्भात आहे. म्हणजे आपल्या घटनेमध्ये कलम 21 नुसार 21 आणि त्याच्यातला भाग त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की शिक्षण जो वयोगट 1 ते 6 ते 14 पर्यंत हे सक्तीचं आणि मोफत शिक्षण असलं पाहिजे. मात्र सध्या देशामध्ये परिस्थिती पाहिली, मोस्टली आपण जर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहिली तर मराठी शाळा किंवा इतर शाळा बंद करण्याचं चालू आहे. ते जर झालं तर कदाचित गोरगरिबांची जी मुलं आहेत मग त्यांनी शिकायचं कुठे, मग त्याने पुढे भविष्यात घडायचं कसं, मग त्यांचं स्वतःचं भविष्य ते घडवायचं का नाही घडवायचं का स्वतःला दाबून टाकायचं. तर ह्या संदर्भात शिक्षणाच्या हक्कासंदर्भात माझी पुढची कविता आहे. शिक्षणाचा हक्क. शिक्षणाचा हक्क अधिकार संविधान आम्हा देतो. शिक्षणाचा हक्क अधिकार संविधान आम्हा देतो, पण त्याच हक्कास आज पायदळी तुडवलं जातो. अनेक शाळा आज बंद पाडल्या जात आहेत. गोरगरिबांच्या शिकवण्याच्या वाटा मोडत आहेत. संविधानाने दिलेले हक्क अधिकारच काही मोल नाही का? संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराचं काही मोल नाही का? सांगा मग बहुजनाच्या लेकरांनी शिकायचं नाही का? जो शिकतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पण या सरकारला तेच शिक्षण पाहत नाही. नक्कीच. म्हणजे बरेच असे मुद्दे आहेत ज्याविषयी आपण बोलू तितकं कमी आहे मला असं वाटतंय. कारण शिक्षण हा सध्या खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे आज आपण सगळेजण जरी, जसं मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हणाले तसं, की बऱ्याचदा आज प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरातील लहान मुलं ही शिक्षण घेत आहेत, पण अजूनही काही भाग असा आहे, जसं की सुरुवातीला सांगण्यात आलं की आदिवासी भाग काही आहे तिथे अजूनही विद्यार्थी शिक्षण घेताना दिसत नाहीयेत किंवा तिथे अजूनही शिक्षणाची दारं खुली झालेली नाहीयेत. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल घडणं ही फार मोठी काळाची गरज आहे असं मला वाटतंय. कारण जर आदिवासी विभागातील जर एखादा मुलगा शिकला तर तो फक्त एकट्याचं घर नाही तर तो अनेक घरं बदलवू शकतो किंवा अनेक कुटुंब तो पुढे सुशिक्षित करू शकतो असं कायम वाटतं. कारण आज आपण शिकलो तर आपण आपला स्वतःचा विचार पहिल्यांदा करतो, नंतर समाजाचा विचार करतो. पण जो हा तळागाळातील आलेला विद्यार्थी असो तो सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याच एकट्याचा नव्हे तर त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या समाजाचा विचार करतो. श्रोते हो, आज संविधान दिनानिमित्त आपण ह्या बऱ्याच गप्पा मारत आहोत आणि विशेष मुलाखत आहे आज संविधान दिनानिमित्त. 26 नोव्हेंबर आहे आज. तुम्हाला सगळ्यांना संविधान दिनाच्या मी शुभेच्छा देतेच आहे. पण इथेच आपण एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पुढे ही मुलाखत अशीच सुरू राहणार आहे. धन्यवाद. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आहे 26 नोव्हेंबर, संविधान दिन, आणि या निमित्ताने आपण एक सुंदर मुलाखतीचं आयोजन इथे केलेलं आहे. आणि आपल्या स्टुडिओमध्ये आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत जे स्वतः पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत आणि शिवाय स्वतः कवी आहेत, सूत्रसंचालक म्हणून काम करत आहेत, असे संघरत्न गणगावचे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत.
आणि या संविधान दिनानिमित्त अनेक कविता त्यांनी आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या कविता शिक्षणासंदर्भातल्या असो, स्त्रियांसंदर्भातल्या असो किंवा संविधान नसतं तर कशी अवस्था असते या सगळ्यांविषयीच्या कविता आपण ऐकल्या आणि कुठेतरी एक सामाजिक संदेश देणाऱ्या ह्या सर्व कविता होत्या. आणि या पुढचा हा सिलसिला आपण असा सुरू ठेवणार आहोत. जसं की असं म्हणतात की संविधान का साजरं केलं जातं, तर आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये ही संविधानाची मूल्य कुठेतरी रुजवली जावी यासाठी हा संविधान दिन साजरा करायला हवा किंवा काही ठिकाणी तो केला सुद्धा जातो. म्हणजे जर आपण आताची जी पिढी आहे, आताची जी तरुण पिढी आहे, त्यांना जर असं वाटतंय की मी हे करू शकतो, मला ते करायचं आहे, मला असं शिक्षण घ्यायचं आहे किंवा मला असा व्यवसाय करायचा आहे, तर हे आपण का करू शकतोय किंवा संविधानाने आपल्याला कोणती मूल्य दिलेली आहेत किंवा संविधान नक्की काय आहे, हे सगळं जर आत्ताच्या पिढीमध्ये रुजवायचं असेल तर कुठेतरी संविधान दिवस असाच आपण नेहमी साजरा करायला हवा असं मला वाटतं. तर आता आपण बोलूयात पुढच्या कवितेकडे. सर, आता कोणती कविता आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन संदर्भात मी कविता म्हणाले. संविधानामध्ये कलम 51 नुसार नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहेत आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचं कारण असं आहे का प्रत्येक नागरिकाने हा वैज्ञानिक म्हणजे चिकित्सक वृत्तीने आपलं पाहिलं पाहिजे. जर चिकित्सा नसेल तर त्याच्यासमोर जी गोष्ट काय येईल तो तसाच ऍक्सेप्ट करेल. चिकित्सक असला का तो विचार करणार. जसं नाणं दोन बाजू असतात, आपण एकच नाण्याच्या बाजूचा विचार केला तर दुसरी नाण्याची बाजू आपल्याला कळणारच नाही. मग ती चिकित्सक वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यासाठी संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलं आहे आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर ही माझी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. संविधानाने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक नागरिकानं जर समजून घेतला असता तर आज देश आपल्या अंधश्रद्धेच्या चिखलात लोळला नसता. संविधानाने सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक नागरिकाने जर समजून घेतला असता तर आज देश आपल्या अंधश्रद्धेच्या चिखलात लोळला नसता. नसती मग बुवाबाजी, नसते बिबटे लिंबू मिरची. नसती मग बुवाबाजी, नसते बिबटे लिंबू मिरची. गंज लागलेल्या बुद्धीला पण धार आली असती तलवारीची. विज्ञानाचे वारे वाहत असते, विज्ञानाचे वारे वाहत असते. असंख्य प्रश्न ते चिकित्साने मेंदूने भरलेले असते. छू मंतर, जादू टोना, नवसाला होणारी पोरं यांची पित्तल उघडे पडले असते. छू मंतर, जादू टोना, नवसाला होणारी पोरं यांचे पित्तल उघडे पडले असते. अज्ञानाचे दिवे फुंकून ज्ञानाचे दिवे प्रकाशित झाले असते. विज्ञानाला खरंच जर आपलेसे केले असते, विज्ञानाला जर खरंच आपलेसे केले असते, तार्किक विद्वान आज देशात अनेक घडले असते. तार्किक विद्वान आज देशात अनेक घडले असते. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतंय अनेक अंधश्रद्धांवरती भाष्य करणारी ही कविता असं म्हणू शकतो आपण. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन असतं आणि आज मला असं वाटतं या कवितेच्या माध्यमातून ते सुद्धा मला असं वाटतं की अशा काही कविता असतात ना, त्या कविता पटकन मनाला स्पर्शून जातात. त्यातल्याच या कविता आहेत असं मला जाणवत आहे. कारण प्रत्येक कवितेमध्ये असणारे शब्द किंवा प्रत्येक कवितेमध्ये जो विचार मांडण्यात आलेला आहे तो अतिशय मनाला भावणार आहे आणि खूप सुंदर कविता लिहिलेल्या आहेत तुम्ही. कविता तुम्ही कधीपासून लिहिताय किंवा तुम्हाला अशा सगळ्या सामाजिक संदेश देणाऱ्या कविता आवडतात किंवा दुसऱ्या कोणत्या कविताही तुम्ही अजून करता का? खरं तर कविता मी इयत्ता 8वी पासून लिहायला लागलो आणि सर्वात सुरुवात कवितांच्या लहान मुलांच्यावरच्या कवितांची सुरुवात केली. बालकविता वगैरे तशा पद्धतीच्या कवितांची सुरुवात केली होती. नंतर हळूहळू जसं समजत गेलं त्यानुसार मग कविता लिहिण्यास सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रात झाली म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली मी कविता लिहू शकतो. मग ते प्रेमावरच्या असू शकतात, अंधश्रद्धा झाल्या, त्याच्यानंतर सामाजिक संदेश देणारे असू शकतात. अच्छा. आणि आता पुढची कविता कोणती आहे? पुढची कविता अशी आहे, बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं आणि आपण कसं, म्हणजे बाबासाहेबांची खंत या कवितेतून मी व्यक्त केलेली आहे. कारण बाबासाहेबांनी इतकं छान असं संविधान दिलं. असं म्हटलं जातं जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेलं आपलं हे संविधान आहे आणि सर्वात मोठं संविधान देखील आहे. आणि मोठं संविधान असल्यामुळे आज आपण एकीने इथे राहत आहोत केवळ ते संविधानामुळे. नाहीतर जर एकीने संविधान नसते आज आपण इथे स्टुडिओमध्ये पण एकत्र आलो नसतो कदाचित. पण ते आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. म्हणजे आपल्याला एका माळेमध्ये गुंफण्याचं बाबासाहेबांनी काम केलेलं आहे. इतके केलं असताना पण आज आपण काय करत आहोत, आज आपण आपापसात भांडण करत आहोत, आपापसात भांडणं होत आहेत, म्हणजे अनेक वाद निर्माण झालेले आहेत. म्हणजे सगळे पाहून जर बाबासाहेब असते तर बाबासाहेबांना काय वाटलं असतं. म्हणजे ते आज
कदाचित जसं जसं रडलेही असते की बाबा मी केलं काय आणि नेमकं घडतं झालंय काय काय? काय. बरोबर बरोबर. तर याच्यावर अशावर आधारित ही कविता आहे माझी. हम्म. भीम माझा म्हणतो, मी फुंकी तो लढा समतेचं वादळ निर्माण करण्यासाठी. मी फुंकी तो लढा समतेचे वादळ निर्माण करण्यासाठी. मी देतो झुंज माणसाचं नातं माणसाशी जोडण्यासाठी. मी करतो प्रबोधन परिवर्तन घडून आणण्यासाठी. मी आरोली मारतो झोपलेल्यांना जागे करण्यासाठी. मी लोकशाही निर्माण करतो सामान्य माणसाचं हे राज्य येण्यासाठी. मी लोकशाही निर्माण करतो सामान्य माणसाचे राज्य येण्यासाठी. मी संविधानातून एकत्र बांधलं सर्वांना एकीसाठी. मी गुंतविले तुम्हास एक माळेत पण तुम्ही वैरी झाले एकमेकासाठी. मी गुंतविले तुम्हास एक माळेत पण तुम्ही वैरी झाले एकमेकासाठी. मी आज सर्व बदलेल चित्र पाहून रडतो सांगा लेकरांनो कोणासाठी. मी घायल झालो आहे आज आणि जीव तळमळतो माझा सांगा हा कोणासाठी. मी घायल झालो आहे आज आणि जीव तळमळतो माझा सांगा कोणासाठी. क्या बात आहे. म्हणजे खरंच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा आपण वापर कशा पद्धतीने करतोय. म्हणजे जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता की सगळ्यांनी एकत्रित यावं, सर्व धर्म समभाव किंवा सर्व भारतीयांनी एकत्रित येऊन एकत्रित संघटित व्हावं असा त्यांचा जो काही एक विचार होता यामागे. पण आज बऱ्याचदा अनेक विषयांवर भाष्य करत असताना अनेक विषयांवर वाद होताना दिसत आहेत. अनेक विषयांवर बऱ्याच गोष्टी होत आहेत. कदाचित जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांना या गोष्टी पटल्याही नसत्या. तर अशाच ही एक कविता होती, खूप सुंदर कविता होती. आणि सर आपण या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत, शेवटाकडे आलेलो आहोत. जाता जाता मला फक्त तुम्हाला इतकंच विचारायचं आहे, संविधान दिन आपण साजरा करतोय, 26 नोव्हेंबर आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान लिहिलं, संविधान अंमलात आणून इतकी वर्ष झाली, पण अजूनही जसं आपला सुरुवातीलाच उल्लेख झाला की अजूनही आदिवासी भागांमध्ये तितक्या पद्धतीने मुलांना त्या स्वतंत्र मिळत नाहीये किंवा त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत तर त्या सुद्धा त्यांना कुठे मिळत नाहीयेत. तर काय याविषयी काय तुमचं मत आहे किंवा त्यांच्यासाठी तुम्ही इथून पुढचे प्रयत्न कसे असणार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही कसे कार्यरत राहणार आहात? कार्यरत म्हटलं तर असे जे तळागाळात असलेले लोक आहेत, सर्वात प्रथम आपलं जे संविधान आहे ते संविधानाचा पुरेपूर वापर होत नाही. त्या संविधानाचा ज्या दिवशी पुरेपूर वापर होईल त्या दिवशी प्रत्येक खेडोपाड्यामध्ये आदिवासी भागामध्ये संविधान पोहोचलं जाईल. ज्यावेळेस संविधान तिथपर्यंत पोहोचेल त्यावेळेस त्या लोकांची काय गरज आहेत, त्यांना काय हवं किंवा ते कशी प्रगती करू शकतात ते पोहोचू शकतं. मग त्यासाठी संविधान हे प्रत्येक शाळेमध्ये त्याचं वाचन तर झालं पाहिजे किंवा त्याचं शिकवले गेले पाहिजे. इतर विषय शिकवले जातात त्या पद्धतीने सरकारने जर संविधान देखील जर विषय हा स्पेशल जर ठेवला तर कदाचित विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी बदल होईल आणि संविधानामुळे काय होईल, त्या मुलांना शिक्षणाची ओढ लागेल आणि शिक्षण एक असं शस्त्र आहे का तुमच्या प्रत्येक परिस्थितीवर ते मात करू शकतं. त्यासाठी शिक्षण घेणे खूप गरजेचं आहे. हा, आणि ते शिक्षण पोहोचवण्यासाठी तिथपर्यंत मी नेहमी सदैव तत्पर राहणार आहे. आणि ज्यावेळेस अशा मागासलेल्या किंवा आदिवासी समाजामध्ये किंवा जे गोरगरीब आहेत अशांच्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं सरांनी जो काही विचार केलेला आहे जसं आपल्यापैकी प्रत्येकाने केला, जास्त नाही पण 100% द्यायला नाही जमलं तर ऍटलिस्ट अशा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण देता येईल किंवा आपण एकदा तिथे जाऊन अशा आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन फक्त एक त्यांचं निरीक्षण केलं तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणवतील, बऱ्याच गोष्टी समजतील. आपण प्रत्येकाने असा एकच गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण या समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचं कायम देणं लागतो आणि त्यामुळे स्वतःसाठी करत असताना समाजासाठी थोडं का होईना आपण करायला हवं. असंच आज इतकंच मी तुम्हाला सांगेन आणि सरांना विनंती करेन की सर संविधान दिनानिमित्त आज आपण इथे आलात आणि खूप मजा आली, बऱ्याच गोष्टींवर आपलं भाष्य झालं, तुमच्याविषयी जाणून घेता आलं आणि अनेक कविताही तुम्ही सादर केल्या. त्यामुळे मी तुमची खरंच खूप आभारी आहे. कारण एक कम्युनिटी रेडिओ स्टेशन चालवत असताना अशा सगळ्या गोष्टींवरती बोलणं किंवा अशा सगळे विषय लोकांच्या समोर आणणं हेच आम्ही आमचं पहिलं कर्तव्य समजतो आणि आज तुम्ही सुद्धा त्यामध्ये आम्हाला मदत केली, सहभागी झालात आमच्या स्टुडिओमध्ये. त्यामुळे मी तुमचे खूप आभारी आहे. आणि मी देखील आपलं खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण इथे मला बोलवलं आणि एक संधी दिली त्याबद्दल आपलं देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो. येस. आणि जाता जाता एखादी कविता प्लीज. जाता मी बाबासाहेबांच्यावर कविता लिहितो. म्हणजे
बाबासाहेबांची जी सहीच्या संदर्भात खूप असे गाणे वगैरे सध्या गाजतात वगैरे, त्या संदर्भात लिहिलेली कविता आहे बाबासाहेबांच्या. रात्र दिस करून अभ्यास मनी त्याचा समाजाचा ध्यास. रात्र दिस करून अभ्यास मनी त्याचा समाजाचा ध्यास. माझ्या भीमाच्या सहीने पहा घडवला इतिहास. कित्येकाच्या जीवनाचं झाले सोनं, आला बंगला गाडी आणि खणकते नाणे. कित्येकाच्या जीवनाचे झाले सोने, आला बंगला गाडी आणि खणकते नाणे. मोकळे केले निले आकाश, माझ्या भीमाच्या सहीने पहा घडविला इतिहास. अशी लेखणीला त्याच्या दुधारी, अशा लेखणीला त्याच्या दुधारी केली विषमतेवर वार. सारा समाज नाही कोणाचा दास, माझ्या भीमाच्या सहीने पहा घडवला इतिहास. या सहीची किमया न्यारी घेतली लेकरांनी गगनात उंच भरारी. या सहीची किमया न्यारी घेतली लेकरांनी गगनात उंच भरारी. खरं सांगतो नाही हा भास, माझ्या भीमाच्या सहीने घडविला इतिहास. माझ्या भीमाच्या सहीने घडविला इतिहास. क्या बात आहे. खरंच म्हणजे या मुलाखतीचा शेवट अतिशय सुंदर अशा कवितेने झालेला आहे. आणि श्रोते हो, आज आहे 26 नोव्हेंबर. आज आपण संविधान दिन हा साजरा करतोय. इतकंच सांगेन की आज आपण बरेच वेगवेगळे दिन साजरे करत असतो, वेगवेगळे दिवस साजरे करत असताना संविधान दिन सुद्धा तितक्याच तत्परतेने, तितक्याच तळमळतेने आपण साजरा करायला हवा. आणि आत्ताची जी तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीपर्यंत आपलं संविधान काय आहे किंवा संविधानाने आपल्याला काय दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी पोचवायच्या असतील तर हा संविधान दिवस भारतात विविध ठिकाणी हा विविध पद्धतींनी साजरा व्हायला हवा. आणि आज याच संविधान दिनानिमित्त आपण ही विशेष मुलाखत आयोजित केली होती, ज्यामध्ये आपण आज कवितेच्या माध्यमातून संविधानाविषयी जाणून घेतलं. आणि या विशेष मुलाखतीमध्ये अगदी लांबून आज आपल्यासोबत संघरत्नशी जोडले गेले होते आणि खूप छान कविता तुम्ही सादर केल्यात. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. येस. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आज संविधान दिनानिमित्त आरजे कोमलकडून आणि आमच्या आचार्य 90 FM कडून विशेष शुभेच्छा. आणि संविधान नक्की काय आहे हे एकदा तुम्ही सुद्धा जाणून घ्या. संविधानाविषयी ऐका, वाचा, शिका, इतकंच म्हणेन. आणि ह्या विशेष मुलाखतीमध्ये आरजे कोमल इथे तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.